a big round of applause for their incredible hard work. Now, for the speech, I would like to call on the stage Khan Aska Mohsin from Umrah Girls to share her valuable insight on what constitutes ideal students. Adarsh Vidyarthi. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्वांनाच मी खान आस्का इयत्ता 7वी उमरा गर्ल्स सेक्शन सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. मी आज आपल्या समोर विषय मांडत आहे, आदर्श विद्यार्थी कसा असावा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे विद्यार्थ्यांच्या जीवनात विद्येचे महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थी हा विद्यादान ग्रहण करणारा हो. विद्येमुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणून म्हटलं आहे, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्व धनांपेक्षा सर्वोच्च धन आहे. माझ्या मते विद्यार्थी कसा असावा. स्वप्न ती नाहीत जी झोपेत पडतात. स्वप्न ती नाहीत जी झोपेत पडतात. स्वप्न तर ती जी आपल्याला झोपू देत नाही. असे सांगणारे डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा असावा. आदर्श विद्यार्थी असावा तो मौलाना अबुल कलाम आझादांसारखा असावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जे कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. आदर्श विद्यार्थी असावा तो सर सय्यद अहमद खान सारखा असावा. आदर्श विद्यार्थी नियोजन करता असावा. तो वेळेचं महत्त्व जाणणारा असावा. एकाग्र असावा. एकाग्रता यशाची गुरुकिल्ली आहे. आदर्श विद्यार्थी बुद्धिमान असावा. चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय जाणणारा असावा. तो सकारात्मक दृष्टिकोन असणारा हवा. यश अपयशाला न घाबरणारा असावा. तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं. तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं. तू सबको पीछे छोड़ जाए ये भी जरूरी नहीं. जरूरी है तेरा उस दौड़ में हिस्सा लेना. जरूरी है तेरा गिरकर फिर से खड़े होना. आदर्श विद्यार्थ्यांनी आपले आई वडील शिक्षक व मोठे माणसाचा आदर करायला हवा. एका कवीने खूप छान म्हटलं आहे, परिस्थितीची जाण ठेव, वडीलधाऱ्यांचा मान ठेव. विद्यार्थी आहेस तू ह्याचं थोडा भान ठेव. शिक्षणाचा ध्यास ठेव, शिकण्याचा वेळ ठेव. स्वप्न तर पाहतात सारी, पण ती पुरी करण्याची मनामध्ये थोडी आस ठेव. विद्यार्थी आहेस तू ह्याचं थोडा भान ठेव. मी इथेच आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.